हा अविद्येच्या अंगी पडे, ते नाथिले आयसे विरुढे, न लाहिजे तीन कवडे साचा वस्तू. हा अविद्येच्या अंगी पडे, ते नाथिले आयसे विरुढे, न लाहिजे तीन कवडे साचा वस्तू. महावैष्णव माऊली श्री ज्ञानोबराय शब्दखंडन या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपल्याला शब्दाचा परिचय देतात की शब्द हा किती उपयोगाची वस्तू आहे आणि शब्दाचे एक एक गुण, एक एक काम, एक एक स्वभाव काय म्हणून वर्णन करावं. अगोदर बऱ्याच 5 वयामध्ये त्याचं विस्तृत प्रमाणात वर्णन करता करता 6व्या वहीमध्ये काल सुद्धा आपण पाहिलं की हा अविद्येच्या अंगी पडे, अविद्येच्या बाजूनं जर तो झाला आणि अविद्येच्या बाजूनं झाल्यावर नाथिली आयशी, ते नाथिली आयशी विरुढी, तर न आथिली म्हणजे न असल्यालं, न आथिली, नाथिली म्हणजे नसल्यालं, न असल्यालं आहे असं विरुढत. जे ना ते आथिली आयशी विरुडी, जे नाही ते आहे असं दिसतं, असं वाटतं, अशी कल्पना होती, अशी भावना होती. आणि अविद्येच्या अंगी पडल्यामुळं, अविद्येच्या बाजूनं झाल्यामुळं सत्य वस्तू असून सत्य वस्तूला 3 कवड्याची सुद्धा किंमत राहत नाही. म्हणजे सत्य वस्तूचा वाप होत नाही, सत्य वस्तूचं वर्णन होत नाही, सत्य वस्तूचा देण्या घेण्याचा किंवा कळण्याचा, कळून देण्याचा व्यवहार होत नाही शब्द अविद्येच्या अंगी पडल्यावर. म्हणजे शब्दात व्यवहारात हा किती ताकद आहे, किती पॉवर आहे, हे ज्ञानोबा इथं सांगायले. की असू द्या तुमचं सत्य ब्रह्म, सत्य वस्तू, पण शब्द जर त्या बाजूला नसला व्यवहारात, तर व्यवहारात त्याला कोवडी किंमत नाही. आणि नसू द्या जगत, असू द्या मिथ्या स्वरूपानं, नसू द्या त्याला अस्तित्व सत्ता, पण शब्द जर अविद्येच्या बाजूने झाला तर अविद्या जनित हा पसारा आहे असं करून दाखवतो. शब्द आहेचा होतो आणि आत्मा परमात्मा असून नाहीसा होतो व्यवहार. म्हणून व्यवहारामध्ये शब्दाला केवढी किंमत आहे, म्हणून बाप उपयोगी वस्तू म्हणतात ज्ञानोबा. किंमत नसणाराच्या किमतीचा व्यवहार करून देतो शब्द, आणि किंमत असणाराच्या ना किमतीचा व्यवहार करून टाकतो शब्द. म्हणजे सत्तावनाचा छळ करता येतो शब्दाला आणि चोरट्याचा मान वाढवता येतो शब्दाला. म्हणून शब्दात किती ताकद आहे, व्यवहारात, व्यवहारात शब्दातच ताकद आहे. व्यवहारात परमात्म्यात ताकद नाही, कारण परमात्मा व्यवहारता नाहीच. परमात्मा परमार्थता आहे, पारमार्थिक सत्ता आहे.
म्हणून व्यवहारात शब्दाची चलते, शब्दाचं राज्य, शब्दाची शक्ती. म्हणून हा शब्द जर व्यवहारात अविद्येच्या बाजूने झाला तर नसलेल्या वस्तू सत म्हटल्या जातात. नसलेल्या वस्तूचा गाजावाजा होतो, नसलेल्या वस्तू मिरावतात, नसलेल्या वस्तूचं आकर्षण होते, नसलेल्या वस्तूचे भोग घडतात, नसलेल्या वस्तूपासून सुखदुःखाचा व्यवहार होतो, नसलेल्या वस्तूला महत्व येते. नसलेला जीवन, नसलेलं जगत, नसलेला जीवपाना, नसलेला जगतपाना उदयाला येतो, समोर येतो, त्याचा व्यवहार होतो. वास्तविक व्यवहार जीव आणि जगतात आहे. आणि स्वरूपानं जीवपणा बी नाही सिद्ध, आणि स्वरूपानं जगपणा बी नाही सिद्ध. असू द्या सिद्ध, तरी बी नसलेल्या दोन्हीचा व्यवहार स्वैरिक संबंधन वाहपो हा शब्द करतो, नसून अविद्येच्या अंगी पडल्यामुळं. ध्यानात घ्या गोष्ट आहे. नसून एवढं होते, काहीच नसताना, सत्ता नसताना, सिद्धी नसताना. नसून ही पॉवर, ही शक्ती शब्दाची. म्हणून त्या शक्तीचं, त्या पॉवरचं, त्या कार्याचं वर्णन करतात ज्ञानोबा आहे की हा म्हणून शब्दाचं वर्णन करतात. आता इथं हा शब्द ज्याचं आपण वर्णन करायला लागलो, तो शब्द जो बोलण्यातून चाललेला आहे, तो शब्द जर अविद्येच्या अंगी पडला तर न असल्यालं आहे असं रूढ होते. पडली ही रूढी जगा परिचार, चालवी ती व्यवहार सत्य म्हणून सत्य नसताना. किती रूढ झाले आपल्याला जग आहे, किती रूढ झाले मी आहे, करता भोगता, पापी पुण्यवान सुखी दुखी, किती रूढ झाले. रोज ते चिंतन करू करू, रोज तो व्यवहार करू करू आहेच वाटायला आहे. जीवपणा आहे, जगपणा आहे. हा स्वभावतः जगपणा नाही, जीवपणा नाही, हे सांगायसाठी शास्त्र निर्माण झाली. हे सांगायसाठी देवाला अवतार घ्यावा लागेल, संताला अवतार घ्यावा लागेल. काय मोठी गोष्ट आहे, काय शब्दाची किमी आहे. नसलेल्या वस्तूला नाही म्हणायसाठी शास्त्रकार, ईश्वराला अवतार घ्यावा लागेल इथपर्यंत मजेल गेली सत्ता नसलेल्या जगाची. त्याच्यासाठी अनुभव घ्यावा लागेल, त्यासाठी साधना करावं लागेल, त्यासाठी मुमुक्षु तळमळ करायला लागलीत, काही खंडेल कर्म. नसलेल्या जगासाठी ही शब्दाची किमी आहे. नसलेल्याला असलेलं केले, रूढ केले, प्रतितीला आणून दिले, समोर टाकला मलिदा, सुखदुःखाचे धक्के बसायलेत. नाथिली आयशी विरुढे, तिची रूढ झाले. रूढ होणं म्हणजे घट्ट होणं, रूढ होणं म्हणजे दृढ होणं. नसून दृढ झाली, पक्क झाली, ठाम झालं, त्याच्या निबर घट्ट झालं. ती निघाना, नसून निघाना किमी आहे. जग नसून अंतःकरणातलं निघाना, भोग नसून त्याच्या वासना सुटानात, नसून ते नाही म्हणायला प्रवृत्त व्हायना कोणी. रेटाना ते नाही म्हणायला, जग नाही म्हणायला रेटतं का? जन्म म्हणून नाही म्हणायला रेटतं का? आहे का बळ कोणाच्या अंगात? ध्यानात घ्या. जी वस्तू नाही तिला नाही म्हणायला ताकद आहे का कोणात?
ध्यानात घ्या, ही शब्दाची ताकद आहे. जगत नाही, गरिबी श्रीमंती नाही, काहीच नाही. पण तरी बी नाही म्हणायला रेटत नाही, नाही म्हणायची ताकद होत नाही. ही कशाची ताकद आहे? ते शब्दाची. जशी स्वप्नाची ताकद असते, नाही म्हणायला तयार होत नाही कोणी तिथं. ती झोपीची, स्वप्नाची, वासनेची मनोमय ताकद आहे ती. ती नसून आहे म्हणायला तयार. डोंगर नसतो आणि डोंगर आहे म्हणावा लागतो. चुप. एका शक्तीच्या विळख्यात गेलेला असतो तिथं तो. तेजस. निमूटपणे डोंगर आहेच म्हणावं लागते. आणि नसतो अजिबात डोंगर. गेलेला नसतो डोंगरावर, तरी डोंगरावर गेल्यासारखंच दाखवत ती. एका सापळ्यात गेल्यामुळं नसून आहे असं विरोडतय, रोड होतय, घट्ट होते, पक्क होते. किती पक्क झालं जग आपलं, किती पक्क झाला देह मी आहे, किती पक्क झालं जग खरं आहे, किती पक्क झालं जगातल्या वस्तू माझ्या आहेत, किती पक्क झालंय हा 3.5 हाताचा पुतळा मी. आणि कशानं? शब्दानं. जीव शब्दे बांधला, शब्दानं बांधल्या गेलेला आहे. शब्दानं शाब्दिक जग खरंय, स्वाभाविक जग खरं नाही. शाब्दिक प्रपंचातल्या वस्तू माझ्या आहेत, स्वभावतः माझ्या नाहीत. आणि शाब्दिक देह मी, स्वभावतः देह मी नाही. शाब्दिक आहे, फक्त बोल नाही. देह मी आहे अशी वस्तुस्थिती नाही. ध्यानात घ्या, देह मी आहे अशी युक्ती नाही, असा विचार नाही, असं शास्त्र नाही, असं प्रमाण नाही. आणि देह मी असावा असा अनुभवही नाही. कारण मी चेतन आहे, देह जड आहे. मी न बदलणार आहे, देह बदलणार आहे. ध्यानात घ्या, की अनुभव ऐसा असू नये अनुभव. आपण न बदलणारे तसा अनुभव कोणाला नाही. म्हणजे देह मी आहे या बाजूने अनुभव नाही, या बाजूने प्रमाण नाही, या बाजूने युक्ती नाही, या बाजूने विचार नाही, आणि या बाजूने वस्तुस्थिती बी नाही. घरातल्या घरात नोंद करा विरुद्ध बाजूची आहे. मी देह आहे या बाजूने वस्तुस्थिती आहे का? या बाजूने शास्त्र आहे का? या बाजूने एखादं प्रमाण आहे का? या बाजूने विचार आहे का? आणि या बाजूने अनुभूती बी आहे का? आणि काहीच या बाजूने नसताना तरी बी धिंगाणा, धांदा, पल्ला याच बाजूचा आहे, बोलणं याच बाजूचं आहे, जीवाचा निश्चय याच बाजूचा आहे, तरी बी काय ताकद आहे शब्दात. नुसता एकटा शब्दानच चाललेली, समजे बाजूला झाली तरी एकटा शब्दच चालायला, एकटा शब्द सर्वांसंग लढाई करून विजयी व्हायला. वस्तुस्थिती, प्रमाण, संत, शास्त्र, अनुभव, विचार हे सर्व एका बाजूला आहेत, तर एकटाच लढायला लागलाय शब्द. नुसतं बोल नाही, नाम मात्र लुगडी. नुसतं बोल नाही लुगडं, अनुभव नाही लुगड्याचा, वस्तुस्थिती नाही लुगड्याची, स्वरूप नाही लुगडं पुढचं त्याचं लुगडं म्हणालो त्याचं लुगडं स्वरूप नाही त्या वस्तूचं. लुगडं असा अनुभव सुद्धा नाही, फक्त बोलणं आहे लुगडं. एकटंच बोलणं समध्याला बाजूला सारायला लागले आणि लुगडं डोक्यात बसलं सर्वांच्या. काय शब्दाची ताकद आहे, काय शब्दाची ताकद आहे. आपण ज्या वस्तूला जे म्हणालो ते तिथं नाही,
हे नंतर कळते. जिथे तेच नाही झाली झाडा घेतला विठ्ठली. जे जेथे उठी तया ते हाते खुंटी. जे तिथं दिसायले ते तिथं नाही. माणूस दिसायला ना माणूस नाही, फक्त बोलणं माणूस. घर दिसायला ना घर नाही, फक्त बोलणं घर. जग दिसायला ना जग नाही, फक्त बोलणं जग. जीवपणा दिसायला ना जीवपणा नाही, फक्त बोलणं. अनंत वाचा बरळ ती बरळ. व्यर्थ कल्पाला. पण बोलणं इतकं चाललंय की बोलणं खऱ्यासारखं दिसायले. बोलणं बहिणे, बोलण्यानं बनारे. म्हणून आतापर्यंत जे चालले ते बोलण्यानं कशी पडायला लागली. एखादा मैन घेऊन आपल्याला बोलून बोलितो. एखादा भविष्य कार्येतून आपल्याला बोलून बोलितो. एखादा काही विक्री करणारा येथून आपल्याला बोलून बोलितो. एखादा मांत्रिक येथून आपल्याला बोलून बोलितो. ध्यानात घ्या. एखादा भविष्य सांगणारा येथून आपल्याला बोलून बोलितो. एखादा धन काढणारा येथून आपल्याला बोलून बोलितो. एखादा पैशाचा पाऊस पाडणारा येथून आपल्याला बोलून बोलितो. एखादा सोनं घरातलं दुप्पट करून देणारा येथून आपल्याला बोलून बोलितो. एखादा जादूगार येथून आपल्याला बोलून बोलितो. बोलण्यातच पडले सर्व. बोलण्यात बोलितो. एखादा गारुड्याचा खेळावाला येतो आणि बोलण्यात बोलितो. सर्व बोलबाला आहे. जगात बोलबाला आहे फक्त. बोलण्यानं आकर्षित होतो आणि बोलण्यातच फसवतो. बोलण्यातच नजराची चालू होती. लुगड्यानं बोलण्यात भुलिले, जगानं बोलण्यात भुलिले, देहानं बोलण्यात भुलिले. बोल म्हणून हरी बोला नाही तरी बोला. अर्थ गलबाला करू नका. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. अद्वैत कुसरी विरहाजानी. दुसरं बोलूच नाही. बोलणे तितुके पाप गा देवा. न बोलणे ती तुझे रूप. बोलणे तितुके पाप गा देवा. काही न करणे तुझी सेवा. काही न होशी ते तू गा देवा. न बोलणे ते तुझे रूप. बोलणे तितुके पाप गा देवा. म्हणून बोलायचंच असलं तर हरी बोला, दुसरं बोलूच नका. कारण हरी खरा आहे. तुका म्हणे हरी काही वरून दे देऊ. म्हणून शब्द हातात घेतला तर देवाचं नाव घ्या. देव बोला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बरोबर आहे. करावा विठ्ठल जीव भाव. सच्चा आणि मात्या आणि रसाळ शब्ददर्शी अमृताची. हा, कशासाठी बोलले तुम्ही ही गोवी? बोला बोला. सच्चा आणि शब्द. मात्या आणि रसाळ. हा, मात्या आणि रसाळ शब्ददर्शी अमृताची. बरोबर. हा, हे बोलण्याचं वर्णन केलेले. जे साधू संतांचं बोलणे ते अमृताची कल्लोळ आलेली. ताली मुखवाट अमृत वचने. सत्य आणि मवाळ. खरं बोलणे आणि मवाळ प्रेम आहे. आणि अमृताच्या कल्लोळासारखे. खरंय बोलणं, मवाळ आहे, प्रेम देणार आहे. आणि अमृताचा कल्लोळ आहे शेवटचं खूप महत्वाचं वाक्य. अमृताची लाट. हे संतांचं बोलणं आहे. म्हणून संतांचं बोलणं ऐकावं. आपल्याला संतांचं बोलणं बोलता येत नाही, म्हणून देवाचं नाव घ्यावं.
देवाचं नाव घेणं आणि संत भलते बोलते ते एक असतंय. संत बिसाड शब्द बोलली तरी ते देवाचं नाव आहे. पण जीवानं देवाच्या नावाचाच आश्रय करावा. कारण भलत बोलून अधिष्ठान लक्षात येत नाही जीवाच्या, म्हणून जीवानं भलत बोलणं सारा, बहु बोलणे ते सारा. देवाचं नाव घेतल्यानं तदाकार वृत्ती झाली तर होईल जीवाची. म्हणून नामात असावं. बोललं तर देवाचं नाव बोला, हरी बोला. सर्व कार्य करिता हरी बोला. सदा नाम घोष. का तर खरं बोलणं तेच आहे, बाकी सर्व खोटारडे बोलणे. घटाला घट म्हणणं खोटे, घाटाला खापर म्हणणं खोटे, घाटाला माती म्हणणं खोटे, घाटाला पृथ्वी म्हणणं खोटे, घाटाला गुण म्हणणं खोटे, घाटाला अविद्या माया म्हणणं खोटे, घाटाला हरी म्हणणंच खरे. मग कशाला बी हरी बोला, ही गोष्ट ध्याना. म्हणून बाकीचं सर्व बोलणं मायावी अर्थ दाखविणारे आणि हरी बोलणं अमायिक अर्थ दाखविणारे. हरी अमायिक आहे, बाकी सर्व माईक आहे. एरते माईक दुःखाची जनिती, बाकी सर्व माईक आहे. मायावी, मायाकारी, माया भ्रम आहे, माये अध्यास आहे. आणि हरी बोलणं सत्य आहे, म्हणून हरी बोला. असो विषय विस्तारित व्हायलाय. म्हणून सांगायचं तात्पर्य रहस्य यातलं एकच आहे की शब्दानं केलंय, शब्दानं जग सत्य झालंय, शब्दानं जगातल्या वस्तू माझ्या वाटायल्यात आणि शब्दानं देह मी वाटायले. सत्यत्व, ममत्व, अहमत्व हे शब्दानं मुख्य तीन आहेत. आणि तीन मग एकानं तीन केली, एका शब्दानं तीन केली, मी, माझं आणि जगत. आणि किंमत आणून दिली शब्दानं. अविद्येच्या पाठ राखण केल्यामुळं, अविद्येच्या बाजूने झाल्यामुळे शब्दानं असं केले, जीवदशा आणली. ब्रह्म जीव केले, ध्यानात घ्या. ब्रह्मालाच मम दिसलाय आणि ब्रह्माला जग दाखिले. जग म्हणजे मम नसलेलं. आणि जगातलं जे मम आहे सर्व मम नाही, जग सर्व आहे. मम अल्प आहे आणि मम बरच आहे, अहम अल्प आहे. पहा, जे परकही ते जास्त आहे, जे आपलं आहे ते कमी, आणि जे आपण आहे ते त्यातली त्यात पुन्हा कमी. संकोचवणी कार्य झाला अशी लहान. जग मोठं दाखवलं, माझं कमी दाखवलंय आणि मी तर त्याच्यावर नगण्य दाखवले. ही मायेची उपराठी चाल आहे, ही अविद्येची उपराठी चाल आहे. हा डाव आहे तिचा, हा सापळा रचलेला आहे. आणि हा शाब्दिक आहे, पोकळ आहे. पण पोकळ असून त्याच्यात गोवल्या गेलोत, गुंतल्या गेलोत. गुंतलो या संसारिक ऐसा झालो शांध, मी माझे वाढुनी माया तृष्णेचा बाध. हे बद्ध झाला याच्यात. हा जीव शब्दानं बांधला, म्हणून हे शब्दाचा असा प्रभाव आहे. म्हणून महाराज म्हणतात, हा विद्येच्या अंगी पडे ते नाथिली ऐशी विरुडे, न लाहिजे तीन कवडी साचा वस्तू. म्हणजे जी अजिबात नाही ती तीन रूपात दाखिली, परत्व, ममत्व आणि अहमत्व.
तीन रूपानं दाखविलं शब्दानं. आणि जे तीन लक्षणानं नाही ते अजिबात नाही. सच्चिदानंद तीन लक्षणानं सिद्ध आहे, पण तरी त्या सिद्धाला कानडोळा केला, त्याची असिद्धी दाखविली. त्याला तीन कवडे किंमत ठेवली नाही. तीन लक्षणानं सिद्ध असताना, तीन लक्षणाने त्याचा आत्ता अपरोक्ष साक्षात्कार असताना त्याला तीन कवडे पण किंमत ठेवली नाही. ध्यानात घ्या. न लाहीजे तीन कवडे साचा वस्तू. दर शब्द अविद्येच्या अंगी पडतात आणि पडल्यालाच आहे. हे जीवदशेतलं बोलणं आहे की शब्द अविद्येच्या अंगी पडणं जीवदशा आहे, आणि शब्द विद्येच्या अंगी पडणं ही शिवदशा आहे. जीवदशा आणि शिवदशा दोन्ही व्यवहार आहेत. जीवदशा भ्रामक व्यवहार आहे आणि शिवदशा निभ्रांत व्यवहार आहे. शिवदशा ही मुक्त स्थिती आणि जीवदशा ही बद्ध स्थिती. जीवदशेत सुखदुःखाचे धक्के असतात, शिवदशेत आनंद व्याप्ती असते. साक्षीत्व झालो गुणाचा देखणा असे असते शिवदशेत. म्हणून दोन दशा बी शब्दाच्याच ते सांगायचंय. दोन्ही दशा शब्दानं आणल्यात, जीवदशा आणि शिवदशा. जीवदशा अविद्येच्या बाजूने शब्द झाला तर जीवदशा, आणि विद्येच्या बाजूने शब्द झाला तर शिवदशा. ध्यानात घ्या. अविद्येच्या बाजूने शब्द झाला तर जीव, आणि विद्येच्या बाजूने शब्द झाला तर देव. मग होतो देव मनाचा जीव. म्हणून अशी या शब्दाची किमया, अशी या शब्दाची ताकद आहे, अशा प्रकारचा शब्दाचा प्रभाव आहे. म्हणून शब्द म्हणजेच नाद ब्रह्म, म्हणजेच एकाक्षर ब्रह्म, म्हणजेच वेद. शब्द वेद आहे, शब्द प्रमाण आहे, शब्द मंत्र आहे, शब्द वाक्य आहे, शब्द सूत्र आहे, शब्द रोचा आहे, शब्द अभंग आहे, शब्द गोवी, शब्द प्रबोधन आहे, शब्द बोध आहे, शब्द साधन आहे, म्हणजे शब्द धन आहे, शब्द प्रकाश आहे. म्हणून हा जो शब्द आहे हा कोणा बाजूने, कोणाच्या बाजूने, जसं ज्या बाजूने भगवान श्रीकृष्ण आहे त्या बाजूनच यश आहे, त्या बाजूनच कीर्ती. त्या बाजूनच लक्ष्मी, त्या बाजूनच मारुती आहेत. श्रीकृष्णच्या बाजूने, कारण कृष्णमुखी आहे तिथं. द्वापार युगात कृष्णमुखी, कुरुक्षेत्रात कृष्णमुखी, कृष्ण केंद्रबिंदू आहे. कृष्ण जिकडून आहे तिकडून सर्व आहे. बाकी सर्व यादव कुल, सर्व सैन्य, सर्व लवाजमा एका बाजूने असला तरी बी कृष्ण ज्या बाजूने, त्या बाजूनच बळ आहे, त्या बाजूनच बुद्धी, त्या बाजूनच यश आहे, त्या बाजूनच कीर्ती, त्या बाजूनच धर्म आहे, त्या बाजूनच नीती, त्या बाजूनच सर्व आहे. विजय त्या बाजूने. भलं काही धन बाकीचं काही असू द्या व्यावहारिक प्रपंचिक, पण कृष्ण मुख्य आहे. जसा यत्र यदा योगेश्वर, त्याप्रमाणे शब्द ज्या बाजूने त्या बाजूने वाहपोय. म्हणून फरक काय जीवातून सांगतात, तर शब्द अविद्येच्या बाजूने तर जीवपणा आहे. जीव काय, शब्द अविद्येच्या बाजूने. म्हणून
आणि संत संत काय शब्द विद्येच्या बाजूने झाला म्हणून पालटलं, बाजू पालटली. ही शब्दाची ताकद आहे. बद्धता आणि मुक्तता शब्दाची आहे. जीवपणा आणि देवपणा शब्दाची. ही शब्दाची शक्ती, शब्दाची पॉवर आहे. म्हणून आणि शब्द हा व्यवहार आहे. आणि व्यवहारात शब्दालाच पॉवर आहे, शब्दालाच ताकद आहे. हे तर पाहिलंच आपण. म्हणून असा वेद जो आहे, म्हणून वेदाची उपासना करा, म्हणून शब्दाची साधना करा, म्हणून शब्द सहकारी करा. शब्दाची सहकार्य झालं पाहिजे, शब्दाची कृपा झाली पाहिजे, शब्दाची साधना झाली पाहिजे. म्हणून सर्व परमार्थ शाब्दिक आहे. स्वरूपानं शब्द पाहिला तर पोकळ आहे, पण तरी शब्दाचा असा अवर्णनीय काय काय किती उपयोग सांगा. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द म्हणतात ना ज्ञानोबा. म्हणून हा जो वेद आहे ना, आजचा विषय चाललेला आहे की वेद अविद्येशी संबंध ठेवूनच जगाला आहे आणि अविद्येला पुढे करूनच विधी निषेधापासून मोक्षापर्यंत सांगण्यासाठी प्रवृत्त झाला आहे. वाट्याचा संदर्भ लावून त्याचा हा शब्द अविद्येच्या अंगाला पाडला तर खोटे जग खरीपणाने भासवून बद्ध करतो व मग त्रिकालाबाधी सत्य परमात्म्याची 3 कवड्या किंमत ठेवीत नाही. या शब्दात भागवताचा विषयाचा संदर्भ बघू. असे शब्दात सामर्थ्य आहे. हे आतापर्यंत पाहिला. पण हा जो वेद आहे अविद्येशी संबंध ठेवणं जगाला आहे आणि अविद्येला पुढे जगला आहे, जगाला आहे असा अर्थ. त्याच्यानं संदर्भ लागला. वेद अविद्येशी संबंध ठेवूनच जगला आहे. आता वेद पाहायला गेलं तर हा शब्द जो आहे ना, शब्दात असा विक्रमी पराक्रम आहे, पण तरी बी शब्द अविद्यिकच आहे ही गोष्ट ध्यानात घ्या. शब्द मायावीच आहे ही गोष्ट ध्यानात घ्या. कारण शब्दाची जी ताकद आहे ती व्यावहारिक आहे आणि व्यावहारिक सत्ताच मायावी. लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार. म्हणून हा जो शब्द आहे ना, अविद्येशी संबंध ठेवूनच जगला आहे. वेद आहे ना, अविद्येशी संबंध ठेवूनच जगतोय. वेद ही विद्या आहे आणि अविद्या आहे म्हणून विद्येला किंमत आहे. अंधार आहे म्हणून उजाडाला किंमत आहे. रोग आहेत म्हणून औषधाला किंमत आहे, डॉक्टरला किंमत आहे. ध्यानात घ्या गोष्टी. म्हणून अवंतर वाक्य किंवा इतर लोकवाणीमुळे वेद मानेला किंमत हे सापेक्ष असतं सर्व. म्हणून वेद, कारण वेद अविद्या निवृत्ती करतो. विद्या जी आहे ती अविद्या निवृत्ती करते. मग अविद्या आहे तोपर्यंत विद्या आहे, ही गोष्ट ध्यानात घ्या. मग वेद अविद्येशी संबंध ठेवूनच जगतो. डॉक्टर रोगावर जगतो, ध्यानात घ्या. वकील भांडणावर जगतो. ज्या दिवशी हे सापेक्ष धर्म राहत नसतात त्या दिवशी रिकाम होत असत का. विचार अविचारावर लागतात. जगतो शब्दाचा अर्थ त्याच्यात टिकून राहतो. त्याचं जे जीवनही त्याच्यावर अवलंबून आहे. पुन्हा लाकडावर जगत असते. ही ध्यानात घ्या ती गोष्ट आहे. जगणं याचा अर्थ त्याचा जिवंतपणा, त्याचा अस्तित्व. तसं वेद
अविद्येशी संबंध ठेवूनच लागलाय. अविद्येला निवृत्त करण्यासाठीच वेद प्रवृत्त झालाय. वेद विद्या आहे, वेद ज्ञान आहे, आणि अविद्या म्हणजे अज्ञान आहे. म्हणून वेद अविद्येशी संबंध ठेवूनच जगलाय. त्याच्या निवृत्तीसाठी प्रवृत्त होणं हेच वेदाचं स्वरूप आहे. आणि अविद्येला पुढे करूनच विधी निषेधापासून मोक्षापर्यंत सांगण्यासाठी प्रवृत्त झाले आहे. अविद्या गृहीत धरून, अविद्या समोर ठेवूनच हे कर, हे करू नको, असा विधी निषेधापासून सुरुवात झाली. हे अविद्या पूज्य आहे, उपजीव ते अपूज्य आहे. बोलायचं का? नाही, अविद्या उपजीव्य आहे म्हटलं आणि वेद उपजीवक. हो, बरोबर आहे. मग सांगायचं रहस्य त्यातले एक आहे की अविद्येला गृहीत धरून व्यवहार सत्य आहे मानला, आणि त्या व्यवहारात मग काय विधी आहे, काय निषेध आहे, हे वेदानं सांगितलं. प्रवृत्ती मार्ग काय सेव्य, काय असेव्य आहे, काय पूज्य, काय अपूज्य, काय ध्येय, काय अध्येय, हे सांगितलं. म्हणजे कर्म आणि उपासना सांगण्याला वेद प्रवृत्त झाला. विधी निषेधापर्यंत मोक्षापर्यंत काय अंतर आहे, काय बाह्य, काय नित्य, काय अनित्य, काय आत्मा आहे, काय अनात्मा आहे, आणि काय सत्य आहे, काय मिथ्या आहे. बस हे इतक्या गोष्टी सांगण्याला जो वेद प्रवृत्त झाला. विधी निषेधापासून तर मोक्षापर्यंत आपण पाहिल्याप्रमाणे आता सांगण्याकरिता प्रवृत्त झाला आहे. असे अध्यास भाषात आचार्य सांगितले. असं अध्यास भाष्यामध्ये, शारीरिक भाष्यामध्ये, ब्रह्मसूत्रावर जे भाष्य शंकराचार्यांचं, आद्य शंकराचार्यांचं व्यासांच्या ब्रह्मसूत्रावर, तर त्याला अध्यास भाष्य म्हणतात. तर त्या अध्यास भाष्यामध्ये सर्व अध्यास सांगितलेला आहे. आणि कशाचा अध्यास आहे, तर अविद्येचा देखील अध्यास आहे, कारणाध्यास. आणि अविद्या कार्याचा देखील जगाचा अध्यास आहे, कार्याध्यास. म्हणून हा ईश्वरपणाचा अध्यास आहे, जीवपणाचा अध्यास आहे, जगतपणाचा अध्यास आहे. जडाध्यास, जीवाध्यास आणि शिवाध्यास, हे सर्व अध्यास होते. आणि हे त्याच्यामध्ये त्या अध्यासामध्ये विधी निषेधापासून म्हणजे कर्म उपासनेपासून मोक्षेपर्यंत सर्व सांगण्याला वेद प्रवृत्त झालेले अविद्येला गृहीत धरून. अविद्येच पटलेली, अविद्या नाही मानली तर काहीच नाही. म्हणून असं आचार्यांनी वेदाचं विश्लेषण सांगितलेलं आहे. आणि बाबा त्याच्यावर आवाज ते नाही येत बरोबर. आवाज नाही येत बरोबर. हा, मग आवाज आता रेंज कमी झालेली दिसते थोडी. आता यायला महाराज, आता येतोय, मगाशी येत नव्हता. यायला का आता? ठीक आहे. त्याला हो, तरी पाहा तुम्ही काय करता येतं का नाही. पूर्ण आहे. मग इतरेतर अध्यास पुरस्करते सर्व प्रमाण प्रमेय व्यवहारा लौकिका वैदिकाच प्रवर्ता सर्वांनीच शास्त्रांनी विधी प्रतिषेध मोक्ष परानी, असं ब्रह्मसूत्रावर अध्यास भाष्यामध्ये आद्य शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे की वेद अविद्येशी संबंध ठेवून जगला जातो. अविद्येला पुढं करून, समोर करूनच विधी निषेध, पूज्य, भाव भावना, उपासना, योग, विवेक, वैराग्य आदी सांगून, अधिकार पात्रता सांगून साधन सांगतो. अधिकार परत्वे आणि साधन सांगून महावाक्याद्वारा मोक्षापर्यंतचा क्रम जे मानतो. अंतरंग, बहिरंग, अधवलचे अंतरंग असे साधन सांगून श्रवण मनन निध्यासपूर्वक, तत्व पदार्थ शोधनापूर्वक, अनुसंधाना लक्षणापूर्वक
महावाक्याच्या लक्षार्थापर्यंत, वेद सांगून मोक्षापर्यंत क्रम पूर्ण सांगतो. तर वेदाचं जे सर्व सांगणं आहे तर ते अविद्या किंवा माया उपाधी गृहीत धरूनच आहे. आणि वेद जो आहे तो मायाचा आहे. ही बी गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. म्हणून असं अध्यास भाषामध्ये सांगितलेलं आहे. परमार्थातलं बोलणं आणि व्यवहारातलं बोलणं, विधी आणि निषेध, मोक्ष आणि बंध, वैदिक प्रवृत्ती सर्वांनी म्हणजे शास्त्रांनी आणि व्यवहाराने, विधी प्रतिषेध मोक्षपराणी. म्हणून विधीपासून तर मोक्षापर्यंत, म्हणजे विधी निषेधापासून तर मोक्षापर्यंत हे सर्व वेदानं जे सांगितले ते अविद्या गृहीत धरूनच. आणि त्याच वेदाचा ब्रह्माशी संबंध आला तर तो वेद अवेदच होतो. आणि त्या वेदाचा असा अविद्याचा संबंध स्वीकारून सांगण्याला प्रवृत्त झालेला वेद, त्या वेदाचा अंतरंग साधनात महावाक्याद्वारा आशीपादानं आत्मा ब्रह्मरूप आहे असा ब्रह्माशी आत्मत्वाचा एकत्वानं संबंध आला असता वेद अवेद होतो. म्हणजे अविद्या आहे महाराज तोपर्यंत वेद जगतो. म्हणजे अविद्या निवृत्त झाली की शब्दाचं कामच संपलं म्हणायचं, मग असं हो. म्हटलं चालेल का? हो, संपलंच ना. वेदच बाबा, रोग निवृत्त झाला की डॉक्टरचं काम संपलं. रोग्याचं रोगी राहिला. रोगी आहे तोपर्यंत डॉक्टरकडे काम. हे साहजिक आहे. रोग आहे तोपर्यंत औषधीचं काम, हे साहजिकच आहे. म्हणून वेद जो जगला, वेद जो जगवतो, वेद जो टिकवतो, तर तो अविद्येशी संबंध धरून. आणि वेदाच्या प्रवृत्तीनंच, हे बी लक्षात घ्या, वेदाच्या प्रवृत्तीनंच अविद्या निवृत्त होती. आणि अविद्या निवृत्त झाले की वेद अवेद होतो. वेद जाणू गेला, पुढे मौनावाला. जाणू गेला म्हणून मौनावाला. जीवाचा वेद नेणतो, नेणीवेतच राहतो म्हणून जगतो. जीव जो जन्म मरणाच्या चक्रात टिकवतो, जीवपणा जो टिकवतो तो नेणीवे म्हणून. आणि वेद जाणू गेला म्हणून मौनावाला. मौनावाला शब्दाचा अर्थ खूप मस्त आहे. वेद निवृत्त झाला नाही, मौनावला. बोलणं संपले, वस्तू नाही संपली. वेद जो ब्रह्मस्वरूप आहे, वेद एकाक्षर ब्रह्म आहे, म्हणून त्यातलं अक्षर संपते, ब्रह्म राहते. शून्य नाही झाला वेद. मौनावाला बोलणं संपलं. मला हरिपाठ बोलणे येतो, बोलणं संपलं. ज्ञानदेवा मौन, बोलणं संपलं. जपमाला अंतरी वस्तुस्थिती आहे आत, वास्तविकता आहे आत. त्या वास्तविकतेचं बोलणं संपलं. वेदाचं मौन नावलं व स्वरूप नाही संपलं. म्हणून वेद जाणू गेला, आणि जाणू गेल्यावर काय झाला, पुढे मौन नावाला. आणि ते गुह्ये, त्या अद्वय, त्या अव्यक्त, त्या व्यवहारी, त्या पात्र जो आहे त्याला प्राप्त वाटत नाही का, त्याला त्याचं अस्तित्व लक्षात येत नाही. ते गुह्य तुझला प्राप्त घ्यायचे. ते कोण जाणतंय? तर पूर्ण अभ्यासाचा, पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा दास श्री गुरुचा तोची जाणे ते अद्वय, अव्यवहारी, निष्प्रपंची, निर्गुण, निराकार, अव्यक्त. इतराला काय कळण? इथे अनुभवी तोची जाणे इतरा टकमक, इतराला नाही कळत ती. म्हणून वेद मौनावल्यावर जे वेद असतात
हे ज्ञानी संत महात्मे गुरु हेच त्याचे वेदज्ञ असतात. बाकीच्याला बोलणारा वेद कळतो, न बोलणारा वेद कळत नाही. प्रवचन चालू असल्याला कळते, प्रवचन संपल्यावर कळत नाही. ध्यानात घ्या. वाचित असताना पुस्तक कळतंय, वाचणं बंद झाल्यावर पुस्तक कळत नाही इतराला. आणि ज्याला कळायचंय त्याला वाचणं संपल्यावर कळत नाही. ही ध्यानात घ्यायची गोष्ट. बोलणं चालू असताना कळतंय, बोलणं संपल्या 2 शब्दाच्या मधलं कळालं पाहिजे, ते कळालं पाहिजे. रा म 2 शब्द ऐकू आले आणि मधलं कळालं पाहिजे. दोन्हीच्या मधला गॅप जे होईल ते अबोल नाही, अबोलनं कळालं पाहिजे बोलण्यानं. बोल बोले अबोले, अबोलनं बोलणं. हे पा किती बोला हरी अबोलाच राहतो. पण बोलानं अबोल कळायला पाहिजे. जे बोलण्यात नाही आलं ते कळालं पाहिजे बोलण्यानं. ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. म्हणून वेदाचा ब्रह्माशी संबंध आला तर तो वेद अवेदच होत असतो. वेदाचा जोपर्यंत कर्मा विधीशी निषेधशी कर्माशी उपासनेशी संबंध आला, योगाशी संबंध आला, विवेकाशी श्रद्धेशी भावनेशी वैराग्याशी संबंध आला, तोपर्यंत वेद टिकतो. वेदाचा नरकाशी स्वर्गाशी वैकुंठ कैलासाशी समाधीशी रिद्धी सिद्धीशी संबंध आला, तोपर्यंत वेद टिकवतो. हे ध्यानात घ्या जरा डोकं लावून. पण वेदाचा ब्रह्माशी संबंध आला की वेद अवेद होतो. म्हणजे वेदाची जी प्रगट स्थिती आहे, प्रगटता आहे, ती संपत्ती. वेदाची प्रगटता अविद्ये मिळते, वेदाची प्रगटता माये मिळते, वेदाची प्रगटता उपाधी मिळते. म्हणून त्याच वेदाचा ब्रह्माशी संबंध आला महावाक्याद्वारा तर तो वेद अवेदच होत असतो. वेदा अवेदा भवती, वेदा वेदा भवती. वेद अवेद होतो, वेद अवेदच होऊन जातो. याचा अनुवाद ज्ञानेश्वरी महाराज करतात. महासिद्धांतापाशी श्रुती हरपती शब्देशी. आणि महासिद्धांतापाशी श्रुती हरपती वेदेशी. दैशिया सगंधा आकाशी वात लहरिया. मला वाटतं 15व्या अध्यायामधली उभी आहे. आणि महासिद्धांतापाशी श्रुती हरपती शब्देशी. वेदेशी म्हणजे शब्देशी. जैश्या सगंधा आकाशी वात लहरिया. अशामध्ये आकाशाच्या ठिकाणी वायू वाहक हे गंधाचा, असं भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा अनेक दृष्टांत आहेत की वारा फुलातील गंध घेऊन जातो. वारा वाहतो आणि बागेतून आल्यावर बागेतला गंध बागेच्या बाहेरल्या लोकांना, बागेच्या बाहेरच्या जागेत वाहून नेतो त्या दिशेनं. मग असा सर्व जगातला गंधाचा वाहक, तसा तो वाहकच वारा आहे, वाहन वारा आहे. शब्द सुद्धा वाऱ्यानंच वाहतो, गंध सुद्धा वाऱ्यानंच वाहतो. जे जी वाहन आहे वाहक आहे ते वाराच आहे.
हे जे वाहन आहेत ना रोडवरली, हे वाऱ्यामुळे वाहतात. कळलं पाहिजे. जसं झाडाचं पान लांब गेलं ते वाऱ्यामुळे गेलं, कशा कोणाला माहित आहे. अरे रोड न वाहनं चाललीत, हे सुद्धा वाऱ्यामुळे चाललीत. वाटेनं माणसं चालली, ते सुद्धा वाऱ्यामुळे चाललीत. गती ही वाऱ्याची. विमान हेलिकॉप्टर चाललेत, वाऱ्यामुळे चाललेत. कळालं पाहिजे. प्राण वाहने म्हणून प्राणाच्या वाहनावर बसूनच हेच काय इंद्रिय व्यवहार करते. मन देखील प्राणाच्या वाहनावर बसून व्यवहार करते. वृत्ती बाहेर येते प्राणाच्या वाहनानं. हे आपल्याला पंचीकरणामध्ये माहिती कोष्टकात. की अहंकार करता भोगता अपान वायूवर बसून ग्रहणाच्या द्वारात येऊन गंधाचा भोग भोगतो. चित्त करता भोगता उदानाच्या प्राणावर वाहनावर बसून जिव्हेच्या द्वारात येऊन रसाचा भोग भोगतो. असे गोष्ट कसे ते खालीवर होईल आपल्याला लक्षात म्हणजे काही शब्द, परंतु हे वाहन आहेत, प्राण वाहन आहेत. प्राणाच्या वाहनावर सूक्ष्म सुद्धा बसतय, स्थूल सुद्धा प्राणाच्या वाहनावर बसूनच व्यवहार करते. म्हणून रोडनं ट्रक चाललंय, आपल्याला वाटतंय कोण चालवायले? रोड ट्रक चालले. ट्रक नाही, अरे ड्रायव्हर चालवायला. अरे ड्रायव्हर नाही, डिझेल चालवायला असं वाटतंय. डिझेल नाही, सूक्ष्मता पाहिलं प्राण चालवायला. वाऱ्याचा दाब आहे. वायूशिवाय डिझेल सुद्धा काम करीत नाही. तुम्ही त्या नायनर पिस्टन किंवा नौजेल असते, त्याची तर प्राणच काम करतोय. प्राणाच्या दबावाशिवाय डिझेलचा स्पॉट होत नाही, पेट्रोलचा स्पॉट होत नाही. म्हणून प्राण आकर्षित करूनच त्या नायनर पिस्टन मध्ये नौजेलचा फवारा जाऊन स्फोटक द्रव्याचा डिझेल पेट्रोल तेलाचा स्फोट होतो आणि त्या स्फोटावरच गती अवलंबून असते. म्हणून इंजिनचं आत हवा घेणार तोंड बंद करा, इंजिन बंद पडन. प्राणावर इंजिन चाललेलं आहे, प्राणावर वाहन चाललेली, प्राणावर हेलिकॉप्टर चाललेलं, वायूवर. आपला आजचा विषय नाही तो. म्हणून सांगायचं तात्पर्य प्राणाचीच गती, प्राणच वाहून नेणार आहे. कशाला? गंधाला, रूपाला, रसाला, स्पर्शाला, शब्दाला, पाची विषयाला, जगाला, सर्व पिंडाला आणि ब्रह्मांडाला प्राणच वाहक आहे. म्हणून महाराजानं दृष्टांत द्यालाय की जैसे असगंध आकाशी वात लहरिया, वाताच्या झोका वाहून नेतात सर्व काही. जसा गंधाला वाहून नेतात, पण गंधाला वाहून नेऊन त्या कुठं जातात? बागेतून गंध वाहून त्या आकाशात संचार करतात, बाहेरल्या देशात. आणि त्या वात लहरिया आकाशात विरून जातात. आता गंध वायूत विरला आणि वायू आकाशात विरला. ध्यानात घ्या, गंध वायुरूप झाला आणि वायू आकाश रूप झाला आणि संपून गेला. हा दृष्टांत आहे. कसा महासिद्धांतानं अविद्या गेली आणि महासिद्धांत ब्रह्मस्वरूपात नाही ठरला, एकरूप झाला किंवा नाही ठरला. म्हणा, एकरूप होणे भक्ती आणि नाही ठरणे हे ज्ञान आहे. महासिद्धांतापाशी श्रुती हरपती शब्देशी. शब्दासह श्रुती, जसं गंधासह वात लहरिया, वाऱ्याच्या झुळका आकाशात निवृत्त होतात. महासिद्धांतापाशी श्रुती हरपती शब्देशी
जैसिया सगंधा आकाशी वात लहरिया, त्याप्रमाणे ज्ञानोबारायानं हा दृष्टांत देऊन वेद अवेद कसा होतो, वेद अविद्येशी संबंध ठेवून कसा जगतो, आणि वेद महावाक्याद्वारा अविद्या निवृत्ती कसा करतो, आणि अविद्या निवृत्ती गेल्यावर वेद अवेद कसा होतो, हे रहस्यमय, हे अनुभूतीचं, हे अपरोक्ष असलेलं, जे स्वप्रतीतीचा विषय आहे, वेद मावळण्याचा, वेद प्रवृत्तीचा आणि वेद निवृत्तीचा हा जो विषय आहे, तो ज्ञानोबारायानं शब्दाचं निमित्त करून आपल्याला सांगितला की शब्द कसा प्रगटतो, शब्द व्यवहार कसा करतो, शब्द अविद्येशी संबंधित होऊन जीवदशा होऊन जगत कसं दाखवतो, जगत व्यवहार कसा चालवतो, आणि जर भाग्योदय झाला तर शब्द विद्या होऊन कसा सहकार्य करतो, आणि कसं सर्व अध्यास मावळून अविद्या निवृत्त करून स्वतः अवेद होतो. वेद अवेद म्हणून वेद ही प्रवृत्ती, अवेद ही निवृत्ती. वेद म्हणजे बोलणं आणि अवेद म्हणजे म्हणणं. वेद म्हणजे प्रगटणं आणि अवेद म्हणजे अप्रगट राहणं. ध्यानात घ्या ही गोष्ट. वेद म्हणजे साधन आणि अवेद म्हणजे सिद्धी, साध्याची सिद्धी. म्हणून वेद सुद्धा कसा तिथं अवेद होतो, आणि वेद अवेद होणं या शब्दाचा अर्थच आहे की मोक्ष. वेद वेद आहे तोपर्यंत मोक्ष नाही, वेद वेद आहे तोपर्यंत एकरूपता नाही. वेद अवेद झाला म्हणजे एकरूपता. कारण वेद वेद आहे तोपर्यंत अविद्या आहे, अविद्येचा संबंध धरूनच वेद व्यवहार करतो. हे ध्यानात घ्या. म्हणून मी देह म्हणायला तेव्हा बी अविद्या आहे, आणि मी देह नाही म्हणायला तेव्हा बी अविद्याच आहे. ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. म्हणजे वेद आहे तोपर्यंत अविद्येचा संबंध, अविद्याचा संबंध ग्रहित धरूनच वेदाचं बोलणं, आणि अविद्येचा संबंध सुटला की बोलणं संपलं. उपाधीचा संबंध सुटला की बोलणं संपलं. वेद अवेद होत असतो, वेद मौना होत असतो. म्हणून वेदू काय काय न बोले परी इथे नावाची नाही घेतली, ऐशी काही जोडली नाही जेणे. म्हणून वेदानं हे आहे असं विधिमुखानं काहीच सांगितलंय, सर्व निषेध केलेला आहे. म्हणून निषेध करणं म्हणजे नाही नाही म्हणणं, नीती नीती म्हणणं हेच वेदाचं काम आहे. न इति न इति, काय न इति, पृथ्वी नाही, पाणी नाही, अग्नी नाही, वारा नाही, आकाश नाही, तमोगुण नाही, रजोगुण नाही, सतोगुण नाही, अविद्या नाही, माया नाही, जीव नाही, ईश्वर नाही, नाही नाही नाही, बंधन नाही, मोक्ष नाही. कसं सर्व नाही ठरून जे जे खाली राहील ते काय म्हणले ते, तर त्याला जाणणं नेण्याच्या पलीकडे. असं वेदाच्या मार्गानं गेल्यावर आपल्याला सर्व लक्षात येऊन परिपूर्णता होते. त्यालाच मोक्ष म्हणाव. मोक्षात बोलणं नसतं, व्यवहार नसतो. म्हणून बोलणं आणि व्यवहार, बोलणंच व्यवहार आहे, अंतिम व्यवहार ते संपलं म्हणजे व्यवहार संपला. असं अव्यवहार्य स्थिती आपल्याला शब्दानच, शब्द जर विद्येच्या बाजूने झाला, शब्द जर आपल्याला सहकार्य झाला, शब्द जर मंत्र झाला, शब्द जर सूत्र झाला, शब्द जर महावाक्य झाला, शब्द जर गुरु होऊन आपल्याकडे आला, शब्द जर विद्या होऊन आपल्याला सहकार्य झालं, तर शब्द संपतो आणि अर्थ रोपता होत असते. यालाच मोक्ष म्हणाव. ठीक आहे.
हो महाराज. हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज